हॅलो एव्हरीवन. आजचं सेशन मित्रांनो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण पार्ट 1 टू पार्ट 5 रिझल्टंट सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेसची थेअरी बघितली, त्याला कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता आपण त्या पर्टिक्युलर चॅप्टर रिलेटेड काही MCQs सॉल्व्ह करणार आहोत आणि हे MCQs काही विचारले गेलेले आहेत अगोदर MPSCच्या एक्झाममध्ये आणि काही विचारले जाऊ शकतात यापुढे. सो वी नीड टू प्रॉपरली सी दिस MCQs आणि आपल्याला जे पण आपण थेअरी जमा केलेली आहे ते कुठे अप्लाय करू शकतो का आपण हे MCQs सॉल्व्ह करताना, किंवा ह्याच्या रिलेटेड अजून ह्या चॅप्टर रिलेटेड अजून जे काही MCQs तुम्हाला समोर जावे लागतील तर ते तुम्ही कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करता का ते बघणं खूप गरजेचं आहे. सो the main strategy to clear the examination is to have the knowledge about the subject plus to gain the confidence by solving more and more number of what MCQs. Okay, now today's session will be MCQ solving on a resultant system of what coplanar forces. Yes, question number 1. A tripod carrying a dumpy level is an example of collinear forces, non-coplanar concurrent forces, non-coplanar non-concurrent forces आणि coplanar concurrent forces. So this is nothing but the classification of what force system. ट्रायपॉड कसं असतं, 3 लेग्स असतात आणि त्याच्यावरती आपण डम्पी लेवलला प्लेस करतो, रेस्ट करतो. ठीक आहे. ना दिस लेग्स दे आर नॉट इन वन सिंगल प्लेन. एका प्लेन मध्ये नाहीये, एक लेग समोर आहे तर 2 लेग पाठीमागे आहे. सो ते 3D मध्ये आहे. ह्याचा अर्थ कोप्लेनर नाही आहेत ते, दीज आर नॉन कोप्लेनर. ओके. सो अलग वेगळ्या वेगळ्या प्लेन मध्ये लेग्स ऍक्ट करताय म्हणजे नॉन कोप्लेनर झालं. इकडे पण नॉन कोप्लेनर हा वर्ड दिसतोय, इथे पण नॉन कोप्लेनर हा वर्ड दिसतोय. एकीकडे काय आहे कॉन्करंट फोर्सेस, इथे काय आहे नॉन कॉन्करंट. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय, प्रत्येक पॉइंटचा ओरिजिनेशन काय आहे सेम, प्रत्येक फोर्सचा ओरिजिनेशन काय आहे सेम आहे. सो दिस इज द फोर्स, दिस इज द फोर्स, दिस इज द फोर्स. F1, F2, F3 सपोज हे फोर्सेस आहेत या ट्रायपॉड मध्ये, तर सगळे फोर्सचा जो पॉइंट ऑफ ओरिजिनेशन काय आहे एकच आहे, म्हणजे हा काय झाला कॉन्करंट फोर्सेस झाला. सो इट इज नॉन कोप्लेनर. वेगळ्या वेगळ्या प्लेन मध्ये ते ट्रायपॉड ऍक्ट करत आहेत म्हणून नॉन कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस. सो ट्रायपॉड कॅरिंग अ डम्पी लेवल इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस. ओके. सो हा आपला जो पहिला टॉपिक होता क्लासिफिकेशन ऑफ फोर्स सिस्टम, त्याचा एक एक्झाम्पल झाला. येस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. When several forces of different magnitude and direction act at a point upon a body in a plane, म्हणजे खूप सारे फोर्सेस आहेत ज्यांची मॅग्निट्यूड वेगळी आहे आणि डायरेक्शन पण वेगळी आहे, बट ते एका पॉइंट वरती ऍक्ट करतात. ऍक्ट ऍट अ पॉइंट अपॉन अ बॉडी इन अ प्लेन दे फॉर्म. ते काय फॉर्म करतात. ऑप्शन ए कॉन्करंट फोर्स सिस्टम, कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम, कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आणि कोप्लेनर फोर्स सिस्टम. तर वेगळ्या वेगळे फोर्सेस आहेत, सपोज वेगळ्या वेगळ्या मॅग्निट्यूडचे, हा 10 आहे, हा 20 आहे, दिस इज 30, दिस इज 40. त्यांचं डायरेक्शन पण काय आहे वेगळं वेगळं विथ रिस्पेक्ट टू से वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल. सो डायरेक्शन इज ऑल्सो व्हॉट इयर different and they are acting upon a body in a plane, म्हणजे एका प्लेन मध्ये. इन अ प्लेन म्हणजे इन वन प्लेन. वन प्लेन म्हणजे काय झालं कोप्लेनर. येस, इट इज कोप्लेनर. बट ऑल दी फोर्सेस आर ऍक्टिंग ऍट व्हॉट वन सिंगल पॉइंट, म्हणजे ह्या पर्टिक्युलर सगळ्या फोर्सेसचा हा पॉइंट ऑफ इमर्जन्स झाला किंवा मर्जन्स झाला. ठीक आहे. सो इट इज एन एक्झाम्पल ऑफ व्हॉट हिअर कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम. कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम. सो क्वेश्चन नंबर 2 चं करेक्ट ऑप्शन काय आहे, कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम. सो प्रत्येक जे वेगळे वेगळे मॅग्निट्यूडचे फोर्स आहेत वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट करतायत एका पॉइंट वरती एका प्लेन मध्ये, तर ऑब्विसली इट इज एन एक्झाम्पल ऑफ व्हॉट हिअर कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम. इथे ऑप्शन
एक आपल्याला दिसतोय कॉन्करंट फोर्स सिस्टम. सगळे आपण जस्ट एवढंच वाचलं. when several force of different magnitude and direction act at a point, लगेच आपण असं विचार करतो कॉन्करंट फोर्स सिस्टम, टिक केलं. पण पुढे काय लिहिलेलं आहे, ऍक्ट अपॉन अ बॉडी इन अ प्लेन, एका प्लेन मध्ये. सो म्हणून ऑप्शन काय झाला, कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम. सो देयर इज अ कन्फ्युजन बिटवीन ऑप्शन ए अँड ऑप्शन बी. ज्यांची थोडीशी कन्सेप्च्युअली जर का त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं नसेल तर तिकडे प्रॉब्लेम होण्याचा चान्स असतो. मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक तुमच्या ऑप्शन मध्ये एक चुकीचा ऑप्शन असा दडलेला असतो की ते आपल्याला बरोबर वाटतं, ठीक आहे, बट तो ऑप्शन चुकीचा असतो. येस. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस when they act at a right angle, when they act at a right angle is root 10 Newton, and when they act at 60 degree is root 13 Newton. The magnitude of the forces will be, the magnitude of the forces will be option A 3 Newton 1 Newton, 4 Newton 1 Newton, 5 Newton 2 Newton and 3 Newton 2 Newton. ठीक आहे. सो इथे लक्षात घेऊया, द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस व्हेन दे ऍक्ट ॲट द राईट अँगल. सो दोन फोर्सेस आहेत से P आणि Q, ते 90 डिग्रीवर आहेत, ठीक आहे, आणि त्यांचा रिझल्टंट किती आहे तेव्हा रूट 10 न्यूटन. ठीक आहे. थीटा काय आहे 90 डिग्री. कॉस 90 इज 0. कॉस 90 काय आहे 0. अँड व्हेन दे ऍक्ट ॲट 60 डिग्री, जेव्हा हे दोन फोर्सेस 60 डिग्री वरती ऍक्ट करतात, ठीक आहे, आणि तेव्हा रिझल्टंट किती आहे रूट 13 न्यूटन. थीटा इज 60 डिग्री अँड व्हॉट इज कॉस 60? कॉस 60 इज हाफ. ना केस 1, केस 1 म्हणजे जेव्हा 90 डिग्री आहे, दिस इज केस 1 अँड दिस इज केस 2. जेव्हा 90 डिग्री आहे तेव्हा R is p square plus q square plus 2pq cos theta. Cos 90 is 0, हा टर्म पूर्ण 0 झाला. So we have p square plus q square root 10. हा रूट आणि हा रूट गेला. So p square plus q square is 10. Let me call this as equation number 1. दूसरा केस, केस 2. R is under root of p square plus q square plus 2pq cos theta. ठीक आहे. आता R रिझल्टंट किती आहे रूट 13. p square plus q square plus 2pq cos theta. Cos theta is what here, half. हा 2 गेला. 13 p square plus q square plus 2pq. This is my equation number 2. ह्याला जस्ट आपण सिम्प्लिफाय केलं तर मित्रांनो आपल्याला p ची काय व्हॅल्यू मिळेल आणि q ची काय व्हॅल्यू मिळेल हे तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट सेक्शन मध्ये या पर्टिक्युलर आन्सरचं कमेंट करा. ठीक आहे. यू विल गेट द करेक्ट ऑप्शन व्हेन यू गेट द व्हॅल्यू ऑफ p अँड q. ओके. Now moving to the next question. The resultant of forces with magnitude ratio 3:5 is 35 Newton. The angle between the forces is 60 degree. Hence the magnitude of the forces are. पहिला ऑप्शन 10 न्यूटन 6 न्यूटन, 15 न्यूटन 25 न्यूटन, 30 न्यूटन 80 न्यूटन आणि 40 न्यूटन आणि 24 न्यूटन. आता इकडे लक्षात घ्या, द रिझल्टंट ऑफ फोर्सेस विथ मॅग्निट्यूड. सो P आणि Q असे दोन फोर्सेस आहेत ज्यांचा जो रेशो आहे तो किती आहे 3:5 आणि यांचा रिझल्टंट किती आहे 35 न्यूटन. सो देयर आर टू फोर्सेस whose magnitude ratio is what 3:5 having resultant what 35 Newton. The angle between the forces is 60 degree. The angle between the forces is 60 degree. So theta is 60 degree and therefore cos 60 is what half. Hence the magnitude of the forces are. म्हणजे P आणि Q काय असते. ठीक आहे. So we know that R is under root of P square plus Q square plus 2PQ
कॉस थिटा, पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. जेव्हाही अँगल जेव्हाही दोन फोर्सेस मध्ये 90 डिग्री नसून काही दुसराच अँगल असेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस यूज करायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे ना. P is 3/5Q. ठीक है. So this is 3/5Q plus Q square plus 2PQ. Cos 60 is half. 2 आणि हे 2 कॅन्सल आउट झालं. P काय आहे 3/5Q into Q square and R is what 35. या पूर्ण इक्वेशन मध्ये अननोन काय आहे Q. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ व्हॉट Q आणि तीच व्हॅल्यू Q ची तुम्ही ह्या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला काय मिळेल व्हॅल्यू ऑफ P मिळेल. सो इन दिस होल इक्वेशन Q is unknown, you will get the value of Q as what 25 Newton. Put Q as 25 Newton over here, you will get the value of P as what 15 Newton. So the correct option is P is 15 Newton and Q is 25 Newton. लक्षात घ्या. P आणि Q चा मॅग्निट्यूडचा रेशो दिलेला 3:5 आणि त्यांचा रिझल्टंट किती आहे 35 न्यूटन आणि P आणि Q किती अँगल वरती ऍक्ट करतायत 60 डिग्री वरती आहेत. Okay, the angle between the two forces is what 60 degree. Hence the magnitude of the forces are. So हा particular formula use केला आपण. तिथून Q काढलं. Q ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. We get the value of what P, which will come to be 15 Newton and 25 Newton. So इकडे थोडंसं सिम्प्लिफिकेशनच्या वेळेस Qचं व्हॅल्यू काढताना थोडासा त्रास होईल. बट लक्षात घ्या एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसल्यामुळे खूप जास्त किचकट जे कॅल्क्युलेशन पार्ट असतो तो अवॉइड केला जातो आणि ह्या प्रकारे व्हॅल्यूजला अरेंज करून तो क्वेश्चनला फ्रेम केला जातो. मूव्हिंग टू दी नेक्स्ट क्वेश्चन. येस. स्टेट इन विच ऑफ द फॉलोइंग द अप्लाइड फोर्स डज नॉट प्रोड्यूस मोमेंट. आता अशा कोणत्या केसमध्ये अप्लाइड फोर्स मुवमेंट प्रोड्यूस करत नाही असं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन बघूयात. पहिला ऑप्शन पेडलिंग अ सायकल. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू अंडरस्टँड की मुवमेंट कधी प्रोड्यूस होतो ड्यू टू फोर्स. ओके. सो द रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द फोर्स इज मुवमेंट हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सो इफ दिस इज द रोटेशनल इफेक्ट विच इज प्रोड्यूस्ड बाय दिस फोर्स then this force has got this perpendicular distance. म्हणून इथे काय प्रोड्यूस होतं असं बोलतो आपण मुवमेंट प्रोड्यूस होत आहे. ठीक आहे. सो व्हेन यू आर पेडलिंग अ सायकल यू आर अप्लाइंग अ फोर्स आणि तिकडे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स असल्यामुळे काय होतंय रोटेशनल इफेक्ट होतं. ओके. सो इन दिस पर्टिक्युलर केस मुवमेंट इज गेटिंग प्रोड्यूस्ड. ओपनिंग अ डोर. जेव्हा तुम्ही डोरला ओपन करता किंवा क्लोज करता तेव्हाही जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर distance a movement is getting produced at the hinges over there. Okay, so opening of a door is also the example of force producing the movement. तिसरा ऑप्शन ओपनिंग अ वॉटर टॅप. तुम्ही जेव्हा वॉटर टॅपला ओपन करता तेव्हा देखील जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करत आहात तेव्हा मुवमेंट रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस होत आहे. ठीक आहे. सो ओपनिंग अ वॉटर टॅप रोटेशनल इफेक्ट इज गेटिंग प्रोड्यूस्ड देयरफॉर मुवमेंट इज गेटिंग प्रोड्यूस्ड. स्ट्रेचिंग अ स्प्रिंग. आता एक स्प्रिंग आहे त्याला तुम्ही स्ट्रेच करत आहात तर जेव्हाही फोर्स तुम्ही अप्लाय केलाय रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस होत आहे का जेव्हा तुम्ही स्प्रिंगला स्ट्रेच करताय काही रोटेशनल इफेक्ट होतोय का नाही. सो इन दिस पर्टिक्युलर केस स्ट्रेचिंग अ स्प्रिंग इज एन एक्झाम्पल व्हेन you apply a force and that force is not producing any rotational effect. That means that force is not producing any movement. So stretching a spring is the correct option. Okay. Next question. The angle between the two forces to make their resultant a minimum and maximum respectively are. So this is our seventh question. The angle between the two forces to make the resultant a minimum and maximum respectively are. म्हणजे आपल्याला अँगल काय असणार आहे जेव्हा रिझल्टंट काय असेल मिनिमम आणि जेव्हा रिझल्टंट काय असणार आहे
मॅक्सिमम. सो मॅक्सिमम साठी अँगल काय असणार आहे आणि मिनिमम साठी पण अँगल काय असणार आहे ते बघायचं. ठीक आहे. सो व्हॉट आर द ऑप्शन्स? लेट अस सी द ऑप्शन फर्स्ट. 0 and 90 degree, 90 and 180 degree, 180 and 90 degree, 180 and 0 degree. Now let us try to understand. जेव्हा आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस बघितलं तेव्हा आपण 3 केसेस बघितले होते. ठीक आहे. केस 1 बघितलं होतं जेव्हा थीटा काय आहे 90 डिग्री. when theta is what 90 degree, cos 90 is what 0. So r is under root of what p square plus q square. p आणि q मध्ये किती अँगल आहे 90 डिग्री. ठीक आहे. when theta is what 0, when theta is 0, p आणखी q, p and q they both are in what same direction. जेव्हा थीटा काय आहे 0 degree आहे. So when theta is 0 degree, r is under root of p square plus q square plus 2pq cos 0. What is cos 0? Cos 0 is 1. Cos 0 is 1. So p square plus q square plus 2pq is p plus q the whole square. a plus b the whole square चा फॉर्म आला. हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेला तर r is what here p plus q. सो रिझल्टंट ऑब्विसली हा फोर्स पण इकडे चाललाय, क्यू पण इकडे चाललाय, तर रिझल्टंट विल बी द ऍडिशन ऑफ दिस टू फोर्सेस. सो तेव्हा रिझल्टंट काय असणार आहे मॅक्सिमम. रिझल्टंट विल बी मॅक्सिमम. हा रिझल्टंट मॅक्सिमम कधी आला जेव्हा माझा थीटा काय होता 0. व्हेन माय थीटा वाज व्हॉट हियर 0. सो फॉर मॅक्सिमम थीटा शुड बी व्हॉट हियर 0. तर आता मिनिमम साठी तिसरा केस जे आपण बघितलेलं थीटा जेव्हा 180 डिग्री होतं तेव्हा P आणि Q they both are acting in what here different directions. So resultant will be what here P minus Q. Resultant will be what एक towards right चाललाय towards left. So towards right जाणारा जर का पॉझिटिव्ह आहे P, towards left येणारा निगेटिव्ह P minus Q. So whatever the resultant you will get over here, it could be obviously what minimum कमी. ठीक आहे. So थीटा जेव्हा 180 आहे तेव्हा रिझल्टंट काय आहे मिनिमम आणि थीटा जेव्हा 0 आहे तेव्हा रिझल्टंट काय आहे मॅक्सिमम. सो 180 डिग्री फॉर मिनिमम अँड 0 डिग्री फॉर मॅक्सिमम. ओके. सो 180 डिग्री अँड 0 डिग्री मध्ये तुमचा रिझल्टंट मिनिमम आणि मॅक्सिमम असणार. सो इथे आपण जे पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेसची जी कंडिशन बघितलेली ती आपण इकडे यूज केली. इथे 3 कंडिशन बघितलेले. व्हेन थीटा इज 90, व्हेन थीटा इज 0 अँड व्हेन थीटा इज 180 डिग्री. ओके. नाउ लेट अस सॉल्व आवर नेक्स्ट क्वेश्चन. Yes. The force polygon for 5 concurrent forces of 100 Newton each closes itself. The resultant of the 5 forces must be 0, 100 न्यूटन, 500 न्यूटन, नन ऑफ दिस. ठीक आहे मित्रांनो. जर का तुम्हाला लक्षात असेल आपण इंजिनिअरिंग फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये एक पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस ठीक आहे तर एक एक्सपेरिमेंट करतो. पॉलिगॉन म्हणजे ज्याचे 5 साइड्स असतात. ठीक आहे. आपण एका बोर्ड वरती 4 असे पुल्लीज असतात. एका पॉइंट पासून थ्रेड्स लागलेले असतात. ठीक आहे. and there is a weight which is suspended here. ठीक आहे. now you could see की ह्या 5 फोर्सेस मध्ये हा जो पर्टिक्युलर जो पॉइंट आहे तो स्टेबल असतो. ठीक आहे. आणि इथे आपण पेपर अटॅच करतो आणि पेपर अटॅच केल्यानंतर वी ड्रॉ द कॉन्करंट फोर्स सिस्टम. ठीक आहे. and the polygon is drawn here.
आणि जेव्हा पॉलिगॉन हा क्लोज असतो तेव्हा आपण बोलतो की हा जो पर्टिक्युलर पॉइंट जो आहे इट इज अंडर व्हॉट इक्विलिब्रियम. इट इज अंडर इक्विलिब्रियम. सो when our system is in equilibrium, whenever the resultant is what 0. सिस्टम कधी इक्विलिब्रियम मध्ये असतं जेव्हा रिझल्टंट कशामध्ये आहे 0. सो आता फक्त एवढं लक्षात ठेवा की पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस मध्ये योर पॉलिगॉन इफ इट क्लोजेस हे जे ट्रॅव्हर्सिंग जे आहे ते एकदम कम्प्लीट होऊन जातं. इथे जराही गॅप क्लोजिंग एरर नसतो तेव्हा आपला जो रिझल्टंट आहे तो काय असतो 0 असतो. म्हणजे हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे तो कशामध्ये असतो इक्विलिब्रियम मध्ये. बट प्रॅक्टिकली किंवा एक्सपेरिमेंटली जेव्हा आपण करतो तर देर इज सर्टन अमाऊंट ऑफ गॅप दॅट वी सी. थोडासा गॅप आपल्याला बघायला मिळतो. इट इज ड्यू टू की जे पण फोर्सेस इथे ऍक्ट होत आहेत द सेम अमाऊंट ऑफ फोर्स इज नॉट गेटिंग कॅरीड ओव्हर हिअर. कारण की ह्या पुल्लीमध्ये काहीतरी काय असतं फ्रिक्शन असतं. ड्यू टू दॅट फ्रिक्शन हा जो पॉलिगॉन आहे तो क्लोज नाही होत आणि म्हणून आपण तिकडे त्या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट मध्ये क्लोजिंग एरर फाइंड आउट करतो त्या पर्टिक्युलर ॲपॅरेटसची. ठीक आहे. सो व्हेनेवर द पॉलिगॉन क्लोजेस इटसेल्फ देन द रिझल्टंट इज व्हॉट 0. एवढा लक्षात ठेवा. व्हेनेवर द पॉलिगॉन क्लोजेस सो देर इज नो एक्सटर्नल फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन दिस पर्टिक्युलर पॉइंट. म्हणजे दुसरा कोणताही रिझल्टंट फोर्स ऍक्ट करत नाहीये. रिझल्टंट इज 0. रिझल्टंट इज 0. ठीक आहे. Now moving on to the next question. Yes. If two forces of magnitude P and 2P act on a body, then their minimum resultant is. ठीक आहे. क्वेश्चन बघूनच आपल्याला समजायला पाहिजे. मिनिमम रिझल्टंट आर मिनिमम कधी असतं जेव्हा थीटा 180 डिग्री आहे. म्हणजे एक फोर्स जर का ह्या साईडला आहे तर एक फोर्स ह्या साईडला टुवर्ड्स लेफ्ट. सो थीटा जेव्हा 180 आहे सो इट इज व्हॉट P मायनस Q. तेव्हा तुमचं रिझल्टंट काय असणार आहे मिनिमम. तर टू फोर्सेस हॅव्हिंग मॅग्निट्यूड P and 2P. So it will be what minus P. मायनस जर का साइन काढून टाकलं तर P कोणत्या डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स लेफ्ट. ओके. लेट अस सी ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत. 2P, P, 3P, 4P. सो आपल्याला R मिनिमम काय मिळालेला आहे P. सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट हिअर P. इथे बऱ्याच जणांना वाटेल सर मायनस P आहे. लक्षात घ्या मायनस ओनली determines the nature of that particular force, whether it is going towards right or whether it is going towards left. So minus sign इथे जे आलेला आहे याचा अर्थ हा मायनस साइन काढून मी काय दाखवला नेचर दाखवला त्या पर्टिक्युलर फोर्सचा टुवर्ड्स लेफ्ट. आणि जर का मॅक्सिमम रिझल्टंट विचारलं असतं तर आपण काय केलं असतं दोन्ही फोर्सचे डायरेक्शन सेम दाखवले असते. P पण टुवर्ड्स राईट चाललाय Q पण टुवर्ड्स राईट चाललाय. सो P प्लस 2P झालं असतं अँड द करेक्ट ऑप्शन वुड हॅव बीन व्हॉट 3P. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द रिझल्टंट ऑफ टू कोप्लेनर फोर्सेस इज 0. ठीक आहे. इफ द रिझल्टंट ऑफ टू कोप्लेनर फोर्सेस म्हणजे एकाच प्लेन मध्ये दोन फोर्सेस ऍक्ट करत आहेत आणि त्यांचं रिझल्टंट काय आहे 0. देन द फोर्सेस मस्ट बी. ते फोर्सेस कसे असायला हवेत. कोलिनियर. येस. सो एक एक्झाम्पल घेऊया की दोन फोर्सेस आहेत 10 न्यूटन 10 न्यूटन. कोलिनियर म्हणजे एकाच लाईन मध्ये तुम्ही बघू शकता एकाच लाईन मध्ये हे दोन्ही फोर्सेस ऍक्ट करतात. ते कोलिनियर असणं गरजेचं आहे. पॅरलल पॅरलल पण असू शकतं. सपोज हा 10 न्यूटन आहे हा 10 न्यूटन आहे. हा वर जातोय हा खाली येतोय. प्लस 10 मायनस 10 0. सो रिझल्टंट ऑफ टू कोप्लेनर फोर्सेस is 0. Then the forces must be what? Collinear. It should be parallel. Could be what? Both. None of this. So the correct option would be what here? Both. इथे लक्षात घ्या की मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे काय आहे. मॅग्निट्यूड सेम आहे डायरेक्शन अपोजिट. मॅग्निट्यूड सेम आहे डायरेक्शन अपोजिट. ठीक आहे.
सो ती कंडिशन इथे मेन्शन नाहीये, तर ती आपल्याला अज्युम करावं लागेल की हे दोन्ही फोर्सेस काय आहेत, having same magnitude, opposite in direction. They are collinear and they are what, parallel to each other. Okay? So we have assumed that particular condition. Next question. The effect of the given force remains unaltered at any point along the line of action. ठीक आहे, म्हणजे एका फोर्सचा इफेक्ट अनअल्टर्ड असतो ॲट एनी पॉइंट अलॉंग द गिवन लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे एका लाईन ऑफ ऍक्शन मध्ये तुमचा इकडे फोर्स लागो किंवा इकडे फोर्स लागो किंवा इकडे फोर्स लागो, इफेक्ट रिमेन्स व्हॉट हिअर अनअल्टर्ड ॲट एनी पॉइंट अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. दिस इज अकॉर्डिंग टू व्हॉट, रेझोल्युशन, लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आणि इक्विलिब्रियम. सो आपण प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी बघितलं होतं की अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स, जेव्हा फोर्सला आपण या पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट वरती त्याच लाईन ऑफ ऍक्शन वरती ठेवतो, तर त्या पर्टिक्युलर फोर्सचा काहीही इफेक्ट चेंज होत नाही. फक्त काय होतो, त्या बॉडीवरती नेचर चेंज होतो, सेन्स वेगळा होतो, की पहिले तो पुश एक्सपिरियन्स करत होता, नंतर तो पुल एक्सपिरियन्स करतो. ठीक आहे. सो द इफेक्ट ऑफ द गिवन फोर्स रिमेन्स अनअल्टर्ड ॲट एनी पॉइंट अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. दिस इज अकॉर्डिंग टू व्हॉट, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. ओके, सो दिस इज आवर क्वेश्चन नंबर 11. सो आपण प्रत्येक टॉपिकचे काही MCQs सिलेक्ट केले सो दॅट आपल्याला त्या पर्टिक्युलर टॉपिक वरती एक कॉन्फिडन्स गेन व्हावा. ठीक आहे. तो एक नेहमी एक लक्षात ठेवा, ही स्ट्रॅटेजी असते की जेही टॉपिक तुम्ही करत आहात ते एकदम मनापासून व्यवस्थित पहिले वाचून घ्या, सगळं समजून घ्या त्याला, आणि मग MCQs जेवढे जास्त होऊ शकतात तेवढे सॉल्व्ह करत राहा, बिकॉज दॅट विल बिल्ड कॉन्फिडन्स फॉर दॅट पर्टिक्युलर चॅप्टर. आणि असं करत करत जर का तुम्ही पूर्ण मेकॅनिक्सचे पूर्ण MCQs सॉल्व्ह केले प्रत्येक टॉपिक रिलेटेड, देन जे कॉन्फिडन्स जो असतो तो खूप वेगळ्या लेवलचा असतो, की एक ॲप्टिट्यूड डेव्हलप होऊन जाते. तर त्याच्या बाहेरचे पण काही MCQs जर का आले एक्झाममध्ये, तर त्या ॲप्टिट्यूडच्या थ्रू तुम्ही त्या बाहेरच्या कोणत्याही प्रश्नाला सामोरे जाऊ शकता एकदम पॉझिटिव्हली, आणि पॉझिटिव्हली तो पर्टिक्युलर तुमचा ऑप्शन आहे तो करेक्ट पण येतो. ठीक आहे. सो जास्त जास्त MCQ सॉल्व्ह करणं खूप महत्त्वाचं आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये. येस. नेक्स्ट क्वेश्चन. The splitting of a force into two perpendicular direction without changing its effect is called. So एका particular force ला जर का split केलं, the breaking of the force into two mutually perpendicular component, यालाच आपण काय बोलतो? I hope सगळ्यांनी resolution म्हटलं असेल मनात. Yes, resultant, resolution, moment and components. So कंपोनेंट्स नाही मित्रांनो, दिस इज रेझोल्युशन विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. खूप जणांना असं वाटेल सर आपण कंपोनेंट इज नथिंग बट की ह्या फोर्सचा हा कंपोनेंट आहे, एक्स कंपोनेंट, हा वाय कंपोनेंट, बट द स्प्लिटिंग ऑफ फोर्स इज नॉट कंपोनेंट. ओके. सो इट इज रेझोल्युशन विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. म्हणजे ह्या फोर्सला जर का ह्या फोर्सेसने रिप्लेस केलं एका बॉडीवर, तर इफेक्ट चेंज होत नाही, इफेक्ट डज नॉट चेंज. Next question. If the two forces of 10 kilonewton act on a body, then their maximum resultant is. Simple आहे, आताच बघितलं आपण. R max. दोन फोर्सेस आहेत 10 किलोन्यूटनचे. P आणि Q दोन्ही किती आहेत? 10 किलोन्यूटनचे. दोघी एकाच डायरेक्शनला चाललेले आहेत. So P plus Q. So 10 plus 10 will be what? 20 kilonewton. 10 plus 10 is nothing but 20 kilonewton. Now let us see की 20 kilonewton आपल्याला कुठे ऑप्शन मध्ये दिसतो का? Yes, 20 kilonewton, 30 kilonewton, 50 kilonewton and 10 kilonewton. So the correct option should be what here? 20 kilonewton. R max. R max कधी असणार? When theta is what? 0.
Okay, so both the forces are going in what? Same direction. So the resultant would be what? Maximum. Opposite direction मध्ये दोन्ही forces गेले तर resultant minimum. Next question. If two forces of magnitude 10 kilonewton and 20 kilonewton act on a body, then their minimum resultant. पुन्हा 10, 20. minus 10 plus 20 plus 10. ओके, सो आर मिनिमम मध्ये काय दाखवायचं? एक एक्झाम्पल आपण काय बघितलं? मॅक्सिमम रिझल्टंट वाला. एक एक्झाम्पल मी तुम्हाला मिनिमम रिझल्टंटचा दिला. ठीक आहे. -10 plus 20 is plus 10. So yes, correct option is 10 kilonewton. Next question. Coplanar concurrent forces are those forces which meet at one point but do not lie in the same plane. Coplanar म्हणजे काय मित्रांनो? एकाच प्लेन मध्ये. आणि कॉन्करंट म्हणजे काय? सगळे फोर्सेस एकाच पॉइंट पासून इमर्ज होत आहेत. ठीक आहे. Do not meet at one point and do not lie in the same plane. Meet at one point and also lie in this same plane. Meet at one point or emerges out of one point and they lie in what? Same plane. That is called as coplanar concurrent forces. Okay. So the correct option is C. Next question. Effect of force on a body depends upon its direction, position, magnitude, all of this. So एका पर्टिक्युलर बॉडी वरती जो पण त्या पर्टिक्युलर फोर्सचा इफेक्ट आपल्याला बघायचा आहे, तर ऑब्विसली इट डिपेंड्स अपॉन व्हॉट? मॅग्निट्यूड, इट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन अँड इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पोझिशन, कोणत्या पॉइंट वरती किंवा कोणत्या डिस्टन्स वरती तो ऍक्ट करत आहे. सो effect of force on a body, it depends upon its all the three things, that is all of this. Yes. Next question. Two forces acting on a ladder and resting against vertical wall and horizontal floor. So suppose हा horizontal floor आहे आणि हा vertical wall आहे. Okay, and the ladder is resting on this horizontal floor and the vertical wall. Okay, two forces acting on a ladder and resting against vertical wall and horizontal floor is an example of parallel forces, non-parallel forces, coplanar non-concurrent forces, none of this. So लक्षात घ्या. Suppose